पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुम्हाला 2 वर्षासाठी भरायचे। या योजनेत तुम्ही भाग नंतर तुम्हाला सरकारतर्फे 6 फायदे मिळणार आहे। किती फायदे मिळणार आहे? 6। तर पहिला फायदा असा आहे की तुम्ही प्रथम म्हणजे जानेवारी महिन्यात तुम्हाला सरकारतर्फे 650 रुपये किमतीचं नॅरोलॉनचं लहान मुले असतील। मी श्री ND मारणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन पुणे। आमची ही संस्था 1960 साली स्थापन झालेली आहे। स्थापन करण्याचा उद्देश की पेन्शनरांचे जे काही प्रलंबित प्रश्न असतात ते सोडविण्याकामी शासन दरबारी पेन्शनर काय वयोमानाने जाऊ शकत नाहीत किंवा ते त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्याबाबत थोडेसे असमर्थ असतात, त्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून पेन्शनरांचे वैयक्तिक प्रश्न असतील, सामूहिक प्रश्न असतील, हे सोडवण्याचं कार्य ही संस्था गेली जवळपास 62-63 वर्ष झालं ही संस्था करत आहे। ही संस्था राज्यांमध्ये सुमारे आमची जी 34 जिल्हे आहेत आणि मुंबई आणि मुंबई उपनगर या सर्व स्तरामध्ये किंवा सर्व भागामधले जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या माध्यमातून आणि एकूणच राज्याच्या माध्यमातून हे आम्ही करत असतोय। आमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही नजीकच्या काळामध्ये प्रत्यक्ष माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित मंत्री त्या खात्याचे मंत्री असतील या सर्वांशी तोंडी आणि प्रत्यक्ष लेखी निवेदनं देऊनही आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे। परंतु त्या प्रयत्नाला अगदी 100% यश आलेलं नाही। जे काय आमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आम्ही ते जर 4 दिवसात सुटले नाहीत तर दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 1 दिवसाचे लक्षवेधी दिन म्हणून लाक्षणिक आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आमच्याबरोबर महाराष्ट्रातील तमाम सर्व पेन्शनर्स, बृहन्मुंबईमधील सर्व पेन्शनर्स आणि राजपत्रित महासंघाचे सर्व सभासद आमच्याबरोबर असणार आहेत। हा निर्णय आम्ही 27 सप्टेंबरपर्यंत जर 27 डिसेंबरपर्यंत जर हे प्रश्न सुटले नाहीत तर त्या दिवशी 1 दिवसाचं लाक्षणिक लक्षवेधी आंदोलन करण्याचा आमचा निर्णय आम्ही ठाम ठेवलेला आहे। धन्यवाद। मी वसंत चंद्रशेखर सबनीस, जिल्हा पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिखर परिषद पुणे। आमच्या संघटना ही जिल्ह्याची 1988ला स्थापन झाली आणि त्यामध्ये आज संख्या जी आहे पेन्शनरची 9000 आहे। म्हणजे लिखित जे म्हणजे रजिस्टर्ड आमची 9000 लोक आहेत। त्याच्यामध्ये शिपाई ते मोठमोठे वरिष्ठ अधिकारी, कॅपो, कलेक्टर, कमिशनर, मोठमोठे अधिकारी याच्यामध्ये समाविष्ट आहेत। आता आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पेन्शनर डे घेतो। पेन्शनर डे का घेतो? पेन्शनर डे घेण्याचा उद्देश आहे की आज आमचा निर्णय लागला, पूर्ण भारतभर आम्ही आनंद उत्सव पेन्शनरचा साजरा करतो। आणि त्याच दिवशी आमचा निर्णय लागला। DS नाकारमन चीफ ऑफिसर होते केंद्रामध्ये, त्यांच्या असं लक्षात आलं की पेन्शनरला कुठल्याही प्रकारचे पेन्शन वेळेवर मिळत नाही, त्याला भत्ते नाही, आयोग नाही, काहीच नाही। त्याच्यासाठी त्यानं पेन्शनरच्या बाजूने लढा दिला। त्यावेळेचे चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी त्याला निर्वाळा असा दिला की पेन्शन हक्काची आहे, ही पेन्शन त्याला मिळायला पाहिजे। तेव्हापासून ही पेन्शन आपली सुरक्षितपणे आपल्या खात्यात जमा होते, तर त्याआधी आपल्याला पेन्शन वेळेवर मिळायची नाही। आणि याच्यामध्ये पेन्शनरचे असे कार्य की उत्कृष्ट काम करणारे पेन्शनर आहेत। त्याच्यामध्ये उत्कृष्ट म्हणजे काय की पेन्शनर यांनी संस्थेसाठी निधी गोळा करणे, संस्थेसाठी मदत करणे, काही अडचणी असतील त्या पेन्शनरच्या ते जाऊन स्वतः ऑफिसरला भेट घेणे, असे प्रश्न सोडवणे, अशाचे आम्ही 19
पेन्शनरची निवड केलेली उत्कृष्ट पेन्शनर म्हणून, आणि त्याचा आज आम्ही आजच्या आनंद उत्सवामध्ये त्यांचा सत्कार केला. तसं या उपरही जे काही जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला 4 कर्मचारी आहेत आणि कोषागाराचे 2 आहेत. कोषागाराला 40,000 पेन्शनर आहेत आणि ते कोषागाराचे कर्मचारी 1ला सुट्टी आली तर 30-31लाच करतात. तसंच जिल्हा परिषदमध्ये काम करणारे हे जे अधिकारी वगैरे जे होते त्यानं दर महिन्याच्या 1 तारखेला पेन्शन करायचं हे केलं आणि कधी उशीर होऊ दिला नाही. आत्ताच 30 जूनचा निर्णय लागला. जो कर्मचारी 30 जूनला सेवानिवृत्त झाला त्याला 1 जुलै काल्पनिक वेतनवाढ म्हणून त्याशी 300 लोकांचा निर्णय लावला. आत्ता निपटारा केला. जवळजवळ 70 ते 80 हजार प्रत्येकी पेन्शनरच्या खात्यात जमा झाले. असे उपक्रम चालू असतात. याच्याही पलीकडे समाजाला काही सेवा करायची समाजासाठी. नुसतं आम्ही मागण्याच नाही तर आम्ही करुणा निधी 3 लाख रुपये जमा करून दिला, गारपीट निधी 1 लाख दिला, कर्मचाऱ्याच्या वर्गणीतून दिला. असे उपक्रम आमचे चालतात. त्याचप्रमाणे आमचे कार्याध्यक्ष आहेत विलास जाधव, हे तर सतत कामात असतात आणि लोकमत हेल्पलाईनमधून तिथूनसुद्धा प्रश्न पेन्शनरचे अधिकाऱ्याचे 10-10, 5-5 वर्षाचे जे काही पेंडिंग होते ते विलासरावने केले. नमस्कार, माझं नाव विलास जाधव. मी जिल्हा पेन्शनर संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. त्याशिवाय मी दररोज लोकमत हेल्पलाईन येथे लोकमत मदतीचा हात इथं पेन्शनरला सहकार्य करणं, त्यांची सेवा करण्याचं काम करत असतो. अनेक पेन्शनरना सेवानिवृत्त झाल्यानंतर वेळेवर पेन्शन मिळत नाही, त्यांची ग्रॅच्युटी मिळत नाही. अनेक ठिकाणी कार्यालयामध्ये त्रास होतो. एक प्रकरण तर मला परवा असं आढळून आलं, कन्नड तालुक्यामध्ये पिशोर येथून एक पोलीस शिपाई त्याचा मोठा अपघात झाला ऑन ड्युटी 2004ला. त्यानंतर 2009पर्यंत तो म्हणजे उपचार घेत होता. नंतर 9ला तो स्वेच्छानिवृत्त झाला. 2010ला त्याचा मृत्यू झाला. आज तागायत त्याला पेन्शन मिळालं नाही, त्याच्या कुटुंबियाला पेन्शन मिळाली नाही. तर तो प्रश्न कालच माझ्याकडे आला. ताबडतोबीनं मी त्याचं पत्र तयार केलं. मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाला पत्र लिहिलं आम्ही आणि ते उद्या त्यांना पत्र पाठवू आम्ही. अशा प्रकारे जे अत्यंत म्हणजे कष्टामध्ये आहेत, दुःखी आहेत, अशा लोकांना मदत करण्याचं काम आम्ही करतो. त्याशिवाय ही सगळी सेवा मोफत असते. कुठल्याही प्रकारचं त्याला शुल्क आकारलं जात नाही. अशा प्रकारची सेवा करत असतो.